तर मराठ्यांना 10 ते 12% आरक्षण मिळणार आहे अशा पद्धतीचा निर्णय हा मंगळवारी विधिमंडळाचं जे अधिवेशन घेतलं जाणार आहे त्याच्यामध्ये होऊ शकतो असं समजतंय। अहवालामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाकडून ती शिफारस केली गेली आहे। मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्यासाठी कायदा केला जाऊ शकतो, तेव्हा या विशेष अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या नेमकं काय घडतंय, हा खरंच निर्णय होतोय का, मराठा समाजाला दिलासा मिळतोय का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। कारण मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्यासाठी थेट कायदा केला जाऊ शकतो। 10 ते 12% आरक्षण मराठ्यांना मिळणार असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे अधिवेशनात नेमकं काय घडतंय हे बघावं लागेल। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्याशी जोडले गेलेत। विक्रांत, काय तपशील आहेत याबाबतचे, नेमकं अहवालामध्ये काय नमूद केलंय ज्याच्यामुळे मराठ्यांना दिलासा मिळू शकतो? रिद्धी, खरं तर या अहवालातून जी माहिती समोर आली ती अशी आहे की या अहवालाच्या माध्यमातून अशा प्रकारचा तपशील आहे की मराठा समाजाला 10 ते 12% जे वेगळं आरक्षण आहे ते दिलं जाऊ शकतं, अशा प्रकारचा तपशील त्या अहवालामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। खरं तर याविषयी मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। त्यांनी असं म्हटलं की त्या आरक्षणाला आमचा विरोध नसेल, मात्र ओबीसी मधून आरक्षणाची आमची जी मागणी आहे ती कायमच राहणार आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आता अंतरवाली सराटीमधले काही मराठा आंदोलक आहेत जे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून अंतरवाली सराटी इथे राज्यभरातून आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया, त्यांचं या 10 ते 12%च्या वेगळ्या आरक्षणासंदर्भातलं मत नेमकं काय जाणून घेऊया। दादा, 10 ते 12% वेगळं आरक्षण दिलं जाऊ शकतं, जे अधिवेशन आहे 2 दिवसात त्या अधिवेशनामध्ये असं समजतंय। तुमची या संदर्भातली भूमिका काय? ओबीसी या प्रवर्गातूनच आरक्षण हवंय का 10 ते 12% वेगळं आरक्षण चालणार? मागे राणे समितीनं हे केलं, ESBC 16% आरक्षण दिलं होतं। त्यावेळेस इलेक्शन जवळ आलं होतं, मराठ्यांना आरक्षण मिळालं, ते टिकलं नाही। त्याच्यानंतर पुन्हा फडणवीस साहेब अध्यक्ष असतानाही मुख्यमंत्री असताना SEBC आरक्षण 13% दिलं, तेही पुढे टिकलं नाही। म्हणजे हा 2 वेळेस झालेला मराठ्यांची फसवणूक आहे। आणि एवढ्या 2 फसवणुकीवर जे काही चर्चा झाल्या, कोर्टात असेल, बाहेर असेल, टीव्हीवर आपण पाहिलंय की 50%च्या पुढे आरक्षण टिकून शकत नाही, हे सगळ्यांना कळालंय। आणि काही तरतूद आहे म्हणजे परिशिष्ट 9 मध्ये किंवा अजून, तर हे राष्ट्रपती किंवा देशाची संसद, लोकसभा, पंतप्रधानांनी हे मनावर घेतलं तर हे होऊ शकतं। परंतु तुम्ही बघताय मोदीजी 4-5 वेळेस महाराष्ट्रात आले, त्यांना पूर्ण सगळ्या देशाला, जसं 40 लोकांची दखल 33 देशांनी घेतली, तर इथं 1.5-2 कोटीची दखल अख्ख्या जगानं घेतली, परंतु आपल्या मोदी साहेबांनी दखल घेतलेली नाही। ते 4-5 वेळेस महाराष्ट्रात आले, परंतु मराठ्यांचं त्यांनी काढलं नाही किंवा आरक्षणाचं त्यांनी काढलं नाही। याचा अर्थ ते केंद्रामधून द्यायला ज्या पद्धतीत टिकणार आहे त्या पद्धतीने ते द्यायला तयार नाहीत। परंतु इलेक्शन तुमची भूमिका लक्षात आली की निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर आहेत, त्याच्यामुळे पुन्हा एकदा हे वेगळ्या आरक्षणाचा घाट घातला जातोय, मात्र ते टिकत नाही, आतापर्यंतचा तसा इतिहास असं यांचं म्हणणं आहे। आणखी लोकांशी आपण बातचीत करूया। मामा, तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटलांची ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे, सरकार वेगळं आरक्षण द्यायला बघतंय, तुमचं काय भूमिका आहे? तुम्हाला चालणार आहे वेगळं आरक्षण का ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ना? कोणती नोंदी येत ना? मी मराठवाड्यातलाच आहे। मराठवाड्यामध्ये तुम्हाला सांगतो 1967ला चार्ज निजामाने नेला सगळा पदाधिकाऱ्याकडून, त्या चार्जमध्ये सगळे कुणबीच आहेत ना हो, पूर्वीचेच। फक्त एवढंच आहे की सगळे सोयरे जे वंशावळीप्रमाणे किंवा सगळ्या सोयऱ्याच्या या नात्याने शी मागणी आहे। नाहीतर मराठ्यामध्ये एक ओबीसीमध्ये निम्मे मराठी, मराठ्यामध्ये निम्मे मराठी, मराठ्यामध्ये 2 गट काढून त्यांना राजकारण करायचंय। कारण दिल्ली सरकारने मराठ्याला जर आरक्षण जर दिलं तरच मराठ्याचं लागू होऊ शकतं, नाही तर लागू होऊ शकत नाही। हे नुसतं मतदानापुरतं आहे। रिद्धी, ही जी भूमिका आहे की मराठा समाजामध्ये 2 गट पाडून त्यांना आपलं राजकारण साधायचंय, ही जी भूमिका या मामांनी मांडली ती सुद्धा महत्वाची आहे। काही महिला आहेत आपल्यासोबत, आपण महिलांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। ताई, काय भावना आहेत नेमक्या? ओबीसी मधून आरक्षणाची जी मागणी आहे ती मनोज जरांगे पाटील करतायत, सरकार वेगळं आरक्षण देणार आहे अशा प्रकारची माहिती मिळते, तुमचं नेमकं म्हणणं काय? लागत आमचंच आम्हाला पाहिजे, आमच्या माणसाला एवढं घायल करून शेणीला देणंच लागन, किती काहीतरी देणंच लागन ना। आमच्या हक्काचं आरक्षण आहे हे, आमचं आम्हाला देऊन टाका। त्या माणसाला एवढं घायल करून शेणी काही उपयोग होणार नाही, आम्ही जे घ्यायचं ते घेणारच येतो। हे मराठी आहे ना, मराठीच आहे ना, एकंदरीत तिथे असलेल्या या सगळ्या समर्थकांची भावना आपल्या लक्षात येते। आता नेमकं या सगळ्याची अंमलबजावणी जेव्हा होईल कदाचित तेव्हा ही आक्रमकता थोडीशी कमी झालेली पाहायला मिळू शकते।